तर पहा मुलांना, आपलं जे पुढचं उदाहरण आहे ते काय आहे, तर संदीप भाऊने मुलाच्या शिक्षणासाठी दर शेकडा 8.1/2 दराने बँकेकडून 1,20,000 रुपये शैक्षणिक कर्ज 4 वर्षासाठी घेतलेले आहे. मग त्यांनी ती मुदत संपली तेव्हा बँकेला एकूण किती रक्कम परत केली? पहा, शिक्षणासाठी इथे काय घेतलेलं आहे, कर्ज घेतलेलं आहे. किती? तर 1,20,000 रुपये. किती टक्क्याने? 8 म्हणजे 1/2 म्हणजे 8.5% काय केलेलं आहे, तर 1,20,000 एवढी रक्कम घेतलेली आहे. म्हणजेच आता त्यांनी 4 वर्षासाठी ती रक्कम घेतली होती, तर 4 वर्षानंतर ते किती रक्कम त्यांना परत करणार आहे ते आपण ह्या उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तर बघा, या उदाहरणात मुद्दल किती आहे, तर ती मुद्दल आपल्याला माहीत आहे की बँकेकडनं किती पैसे घेतले होते, तर 1,20,000 रुपये एवढे काय घेतले होते, बँकेकडनं मुद्दल घेतली होती, रक्कम घेतली होती. मग सूत्र आपल्याला वापरायचे आहे आणि सूत्र वापरून आपल्याला हे गणित सॉल्व करायचे आहे. तर पहा, मुद्दल किती आहे, तर ते 1,20,000 आहे आणि दर किती आहे, तर तो आहे 8.5%, 8.5. नंतर बघा, कालावधी किती आहे, तर कालावधी आहे 4 वर्षाचा. मग एकूण व्याज म्हणजेच मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी छेद किती येणार, 100. बरोबर, आपल्याला मुद्दल माहिती आहे किती आहे, 1,20,000 आहे. मग दर किती आहे, तर 8.5 म्हणजे 8.5% आहे. आणि कालावधी देखील आपल्याला माहीत आहे किती आहे तो, तर तो 4 वर्षाचा आहे, छेद 100. बरोबर, 1,20,000 गुणिले 85 गुणिले 4 बरोबर 100 गुणिले 10. आता पहा मुलांना, इथे काय आलेलं आहे की 1,20,000 गुणिले 85 गुणिले 4 छेद 100 गुणिले 10. का? कारण आपण काय केलेलं आहे, अपूर्णांक दशांश चिन्ह जे आहे ते काढलेलं आहे, म्हणून 85 आपण इथे घेतलेलं आहे, 100 गुणिले 10 छेदामध्ये. मग बघा, हा 0 घालवायचा आहे, हे 2 शून्य घालवायचे आहे, हा देखील 0 गेला, हा देखील 0 गेला. मग पहा, 120 गुणिले 85 गुणिले किती, तर 4. मग आता 120ला आपण 85ने गुणायचं आहे आणि आलेल्या उत्तराला आपल्याला 4ने गुणायचं आहे. मग आपलं उत्तर किती आलेलं आहे, तर 40,800 रुपये एवढं आपलं उत्तर आलेलं आहे. पहा, शिक्षणासाठी जे 1,20,000 रुपये घेतले होते ते परत बँकेला 4 वर्षांनी द्यायचे आहेत. मग त्याच्यामध्ये किती ॲडिशन करून आपल्याला द्यावे लागणार आहे, तर आपल्याला बँकेस परत केलेली रक्कम रास जी आहे ती आहे 1,20,000. म्हणजे जे मुद्दल आहे ते तर आपल्याला द्यावीच लागणार आहे, प्लस त्याच्यामध्ये किती ॲड करावे लागणार आहे, किती इंटरेस्ट द्यावा लागणार आहे, तर 40,800 रुपये. मग 1,20,000 अधिक 40,800 किती होतात, तर ते होतात 1,60,800 रुपये. एवढी आपल्याला रक्कम जी आहे ती कुणाला परत द्यावी लागणार आहे, तर बँकेला परत द्यावी लागणार आहे. आपलं उत्तर काय आलेलं आहे, तर 1,60,800 रुपये एवढं आपलं उत्तर आलेलं आहे. पहा मुलांनो, जे पुढचं उदाहरण आहे ते देखील आपण पाहणार आहोत. तर काय आहे, रिहानने 1,500 रुपये शाळेतील संचयिकेमध्ये दर शेकडा 9 दराने काय केलेलं आहे, 2 वर्षासाठी ठेवल्यास तिला एकूण किती रक्कम मिळेल, हे आपल्याला प्रश्न आहे. तर या उदाहरणात आपल्याला 1,500 रुपये जे आहेत ते काय आहे, तर मुद्दल आहे, म्हणजे 1,500 रुपये ही एक ठेव आहे. त्यानंतर सूत्र आपल्याला काय वापरायचं आहे, तर इथे आपल्याला मुद्दल माहिती किती आहे, 1,500 रुपये आहे. म्हणजे दर माहिती आहे 9 रुपये आहे आणि कालावधी किती आहे, तर 2 वर्षासाठी हा कालावधी आहे. मग आपल्याला सूत्र माहिती आहे, एकूण व्याज म्हणजेच काय, तर म्हणजे मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी छेद किती, तर 100. मग आपल्याला मुद्दल जे आहे, जे आपल्याला माहिती आहे 1,500 आहे, गुणिले दर जो आहे तो 9 आहे आणि कालावधी 2 आहे, छेद किती, 100. मग बघा, हा 0 कट करायचा आहे, हा देखील 0 कट करायचा आहे. बघा, 15 गुणिले 9 दुने 18. तर पुढे पहा मुलांनो, एकूण व्याज बरोबर 15 गुणिले 18 याचा गुणाकार जर आपण केलं तर त्याचं उत्तर किती आलेलं आहे, तर 270 हे काय आलेलं आहे, एकूण व्याज त्याचं उत्तर आलेलं आहे. मग पहा, एकूण मिळालेली जी रक्कम आहे ती किती आहे, 1,500 अधिक 270 बरोबर किती होते, तर 1,770 रुपये एवढी होते.
आणखी एक एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. बघा काय आहे ते. श्रीकांतने 85,000 रुपये दर साल दर शेकडा 7 दराने 2.5 वर्षासाठी बचत केली, बँकेत ठेवले, तर त्यांना मुदतीच्या शेवटी किती सरळ व्याज मिळणार आहे. इथे काय केलेलं आहे की 85,000 रुपये जे आहे ते बँकेत ठेवण्यात आलेले आहे. किती टक्के दराने, तर 7% दराने. किती वर्षासाठी, तर 2.5 वर्षासाठी. मग त्यांना शेवटी मुद्दला सोबत किती पैसे रिटर्न मिळणार आहे. तर पहा, या उदाहरणामध्ये मुद्दल काय आहे ते आपल्याला माहिती आहे की 85,000 रुपये एवढे बँकेत ठेवण्यात आलेले आहे. मग सूत्र आपल्याला वापरायचे आहे. काय आहे, म म्हणजे मुद्दल किती आहे ते 85,000 आहे. क म्हणजे कालावधी, किती वर्षाचा कालावधी आहे, तर 2.5 वर्षाचा कालावधी आहे. म्हणजेच किती कसे लिहिणार आहोत आपण ते 5/2. म्हणजे दर किती आहे, तर तो 7 आहे. आपल्याला दर म्हणजे जो इंटरेस्ट आहे तो किती मिळणार आहे, तर 7% मिळणार आहे. मग सरळ व्याज बरोबर सूत्र काय आहे, मद क. म गुणिले द गुणिले क. म म्हणजेच मुद्दल, दर आणि क छेद किती, तर 100. बरोबर मुद्दल जे आहे ते 85,000 आहे आणि जो दर आहे तो 7% आहे आणि कालावधी जो आहे 5/2 एवढा आपल्याला माहीत आहे. मग छेदामध्ये किती येणार आहे, तर 100. तर पहा मुलांनो, इथे आपण 85,000 घेतलेले आहे. जो दर आहे तो आपल्याला माहीत आहे 7% आणि जो कालावधी आहे तो व्यस्त आपण केलेला आहे 5/2 गुणिले छेदामध्ये 100. मग बघा, हे 2 शून्य घालवायचे आहे, हे 2 शून्य घालवायचे आहे. 850 इथे घेतलेले आहे आणि 7×5 35 गुणिले छेदामध्ये किती आलेले आहेत, तर 2 आलेले आहेत. तर पहा मुलांनो, 850 गुणिले 35/2. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, तर 2ने 850ला भागायचं आहे. मग उत्तर किती येणार आहे आपलं, 425 गुणिले 35. आता 425ला आपण जर 35ने भागितलं तर गुणलं तर आपलं जे उत्तर आहे ते किती येणार आहे, तर 14,875 एवढं आपलं सरळ व्याज जे आहे ते येणार आहे. मग बघा, श्रीकांतला मुदतीच्या शेवटी किती पैसे मिळणार आहेत, तर 14,875 एवढं त्यांना सरळ व्याज हे मिळणार आहे. पहा मुलांना, म म्हणजे काय, तर मुद्दल हे आपल्याला माहिती आहे. मुदत, दर, रास यापैकी 3 बाबी दिल्यास चौथी बाब आपल्याला तेथे काढायची आहे. मग बघा, सूत्रामध्ये शोधण्याच्या संख्येसाठी अक्षर मानून समीकरण आपल्याला मांडून उदाहरण सोडवता येईल. आणि उदाहरण काय दिलेलं आहे, तर मुद्दल म्हणजे 25,000 रुपये, रास म्हणजे 31,000 रुपये, मुदत आहे 4 वर्ष आणि तर त्याचा व्याजाचा दर आपल्याला काढायचा आहे. मग तो कसा काढूयात, तर पहा मुलांना, येथे आपल्याला काय करायचं आहे, रास वजा मुद्दल बरोबर एकूण व्याज. आता इथे सूत्र आपलं बदललेलं आहे. रास वजा मुद्दल बरोबर एकूण व्याज. मग रास किती आहे, तर 31,000 आहे. मुद्दल किती आहे, तर 25,000 आहे. मग एकूण व्याज किती आहे, तर 6,000 रुपये. मग बघा, मुद्दल जे आहे ते 25,000 रुपये आहे, मुदत आहे 4 वर्ष आणि व्याज जे आहे ते आहे 6,000 रुपये. आता आपण सूत्राच्या सहाय्याने व्याजाचा दर काय करणार आहोत, काढणार आहोत. म्हणजेच दर म्हणजेच आपल्याला काय म्हणायचं आहे, द, आणि सरळ व्याज जे आहे त्याचं सूत्र बघा काय आहे, मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी छेद 100. मग मुद्दल आपल्याला माहीत आहे 25,000, द आपल्याला माहीत नाहीये, तो आपल्याला काढायचा आहे. द म्हणजे दर गुणिले 4, कालावधी काय आहे, तर 4 वर्षाचा आहे, छेद किती, तर 100. तर पहा मुलांनो, इथे 6,000 बरोबर मुद्दल 25,000, द आपल्याला माहीत नाहीये म्हणून द आपण घेतलेला आहे, 4 कालावधी आहे आणि छेद 100 बरोबर द आपल्याला आता इकडे घ्यायचं आहे 6,000 गुणिले 100 छेद किती आहे, 25,000 गुणिले 4. मग बघा, आपल्याला इथे काय करायचं आहे, हे 3 शून्य काढायचे आहेत, हे सुद्धा 3 शून्य काढायचे आहेत. मग इथे काय होणार आहे, तर याचा आपण 25 चोक किती मुलांनो, तर 25 चोक 100. हे 100 गेले आणि हे 100 गेले, किती राहिले, तर हे 6 राहिले. म्हणजेच किती इथे दर किती मिळालेला आहे, तर दर इथे मिळालेला आहे आपल्याला 6. म्हणून व्याजाचा दर दलसार दर शेकडा किती आहे, तर 6 रुपये एवढा आहे. तर पुढचं उदाहरण बघा काय आहे,
उन्मेषने काही रक्कम 5 वर्षासाठी सरळ व्याजाने कर्जाऊ घेतलेली आहे. मग बघा व्याजाचा दर जो आहे तो दर 9% आहे. त्याने मुदती अखेर एकूण 17,400 रुपये परत केले तर त्याने किती कर्ज घेतले? तर पहा, व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी छेद 100 हे सूत्र आपल्याला माहीत आहे. मग बघा, हे सूत्र उदाहरण सोडवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर त्याचा वापर करायचा आहे. म्हणून कारण व्याज व मुद्दल दोन्ही माहीत नाहीत, परंतु आपल्याला 100 रुपये मुद्दलावर 5 वर्षात 45 रुपये काय करावं लागणार आहे? व्याज द्यावं लागणार आहे. म्हणून 100 अधिक 45 बरोबर किती? तर 145 रुपये. ही काय आहे? तर 145 रुपये ही रास आहे. मग बघा, आता मुद्दल व रास यांचे जे गुणोत्तर आहे ते 2 प्रकारे मांडून आपल्याला समीकरण लिहायचे आहे. तर ते बघा आपण कसे लिहिले आहे. उन्मेषने मुद्दल म असेल तर म म्हणजेच काय? तर म म्हणजे मुद्दल भागिले 17,000. तर पहा मुलांनो, उन्मेषचे जे मुद्दल म्हणजेच म किती आहे? तर म भागिले 17,400 बरोबर 100/145. मग म बरोबर काय आहे? 100 गुणिले 17,400/145. मग किती होतात पहा मुलांनो, हा शून्य कट करायचा आहे, हा शून्य देखील कट करायचा आहे. 174ला आपण 145ला गुणायचं आहे. मग उत्तर किती येणार आहे? तर 12,000 एवढं येणार आहे. मग बघा, उन्मेषचे जे कर्ज आहे ते त्याला 12,000 रुपये एवढे त्याचे होणार आहे. पुढे पाहूया मुलांनो. बघा, जो पुढचा आहे, जे पुढचं एक्झाम्पल आहे ते काय आहे? तर जावेदने 12,000 रुपये दर शेकडा 9 दराने काही वर्षासाठी बँकेत ठेवले. मग तो दरवर्षी व्याजाची रक्कम काढून घे. किती वर्षात त्याला व्याजासह एकूण 17,400 रुपये मिळतील? तर पहा, या उदाहरणामध्ये रास जे आहे ते 17,400 रुपये आहे हे आपल्याला माहीत आहे आणि मुद्दल किती आहे? तर 12,000 रुपये आहे. म्हणून सूत्रानुसार आपण कसं करणार आहोत बघा, रास वजा मुद्दल बरोबर किती? व्याज आपल्याला माहीत नाही, मुद्दल आहे 17,400 आणि व्याज किती आहे? 12,000 बरोबर व्याज बरोबर किती मुलांनो? तर 5,400. 17,400 मधून आपण काय केलेलं आहे? 12,000 हे मायनस केलेले आहे, म्हणून 5,400 आपलं काय आलेलं आहे? व्याज आलेलं आहे. मग बघा, तसेच या उदाहरणात दर 9 दिलेला आहे आणि किती वर्षात त्याला काय करायचं आहे? व्याज 5,400 रुपये मिळेल हे आपल्याला काढायचे आहे. म्हणून वर्ष आपल्याला माहीत नाही, म्हणून वर्ष आपल्याला काय मानायचं आहे? तर n हे वर्ष आपल्याला मानायचं आहे. तर पहा, n आपण काय मानलेलं आहे? तर n हे आपण वर्ष मानलेलं आहे. म्हणून जे सूत्र आहे ते आपल्याला माहीत आहे. काय आहे सूत्र? म गुणिले द गुणिले क छेद 100 बरोबर व्याज किती आहे? 5,400 रुपये हे व्याज आहे. बरोबर मुद्दल किती आहे? 12,000. दर किती आहे? 9. क म्हणजे कालावधी जो आपल्याला माहीत नाहीये, छेद किती? 100. त्याच्या सूत्रानुसार आपण काय केलेलं आहे? तर n आपल्याला काढायचं आहे. म्हणून व्याज बरोबर म गुणिले द गुणिले 100. किती आहे व्याज? तर 5,400 रुपये बरोबर मुद्दल किती आहे? 12,000 गुणिले दर किती आहे? 9. कालावधी माहिती नाही म्हणून क छेद 100. आता इथे आपल्याला काय करायचं आहे? 5,400 गुणिले 100 तिरकस गुणाकार आपण केलेला आहे आणि 12,000 गुणिले 9 हे आपण समीकरण मांडलेलं आहे. तर बघा, क काय आहे? तर 5,400 गुणिले 100 छेद 12,000 गुणिले 9. मग क काय आहे? तर क बरोबर किती मुलांनो? हा शून्य घालवायचा, हा शून्य घालवायचा, किती उरले? तर 54. म्हणून आपण काय केलेलं आहे? तर 540 एक 540. मग बघा, आपल्याला काय करायचं आहे? 12 गुणिले 9 आपण इथे घेतलेले आहे आणि इथे 540ला 9ने आपण भागितलं. उत्तर किती आलेलं आहे? आपलं 60 आलेलं आहे आणि 12 आपण छेदस्थानी घेतलेलं आहे. इथे क बरोबर 60/12 कशा आलेलं आहे बघा? 540ला आपण 9ने भागितलं तेव्हा आले 60 आणि छेदस्थानी 12. मग 12ला पुन्हा आपल्याला काय करायचं आहे? 12 पंचे 60. बघा, 12 एक 12 आणि 12 पंचे 60. मग आपलं क बरोबर किती आलेलं आहे? तर 5 हे उत्तर आलेलं आहे. म्हणजे कालावधी किती? तर 5 वर्षाचा कालावधी आपल्याला इथे मिळणार आहे. म्हणजेच 5 वर्षात जावेदला एकूण 17,400 रुपये मिळतील. किती वर्षामध्ये?
तर 5 वर्षामध्ये. तर पहा मुलांनो, आपल्याला आता सारांश बघायचा आहे आणि सारांशमध्ये काय आहे तर या पाठामध्ये आपण काय शिकलेलो आहोत तर बँक व बँकेमधील विविध खात्याविषयी आपण शिकलो आहोत. तसेच मुद्दलावरील सरळ व्याज कसे काढायचे हे सुद्धा आपण इथे अभ्यासलेलं आहे. म्हणजेच बघा, या पाठामध्ये आपण काय काय बघितलं आहे. बँकेविषयी जी माहिती होती ती थोडक्यात आपल्याला माहिती होतीच, पण बँकेमध्ये काही प्रकारचे खाते देखील असतात. जसं की आपल्याला माहीत आहे की आपल्याला फक्त बचत खातं आणि चालू खातं हे दोनच अकाउंट जे आहे हे दोनच खात्याबद्दल आपल्याला माहिती होतं. पण या लेसनमध्ये आणखी जे आवर्ती ठेव खातं आहे तसेच जी फिक्स डिपॉझिट आहे, जमा ठेव जे आहे, ह्या दोन्ही खात्याबद्दल देखील आपल्याला इथे माहिती पडलेलं आहे. तसेच जर काही कर्ज आपण बँकेकडनं काही वर्षासाठी जर आपण घेतलं तर ते परतफेडीसाठी किती कालावधी आपल्याला दिला जातो, त्या कालावधीनुसार आपल्याला व्याजदर हा ठरवला जातो. प्रत्येक वर्षाचा व्याजदर हा ठरवला जातो आणि मग मुद्दल जी आपण म्हणजे 25,000 रुपये जर आपण घेतले तर त्या 25,000सह आपल्याला व्याजासह किती पैसे बँकेला किती कालावधीमध्ये परत द्यावा लागतो हे देखील आपण काय केलेलं आहे, काही उदाहरणांच्या सहाय्याने शिकलेलो आहोत. जर आपल्याला बँकेकडनं काही कारणास्तव पैसे घ्यावे लागले किंवा आपल्याला बँकेकडनं लोन घ्यावं लागलं तर ते आपण कसं घ्यायचं, किंवा आपण घेतल्यानंतर तेवढीच रक्कम आपल्याला जी रक्कम आपल्याला मिळालेली आहे तीच रक्कम आपल्याला पुन्हा परत करावी लागणार का, तर नाही. आपल्याला काय करावं लागणार आहे, ती मुद्दल जी आपल्याला मिळेल त्यासोबतच आपल्याला इंटरेस्ट म्हणजेच व्याजसुद्धा द्यावा लागणार आहे. जो काही कालावधी बँक ठरवेल त्या कालावधीमध्ये जो व्याजदर आहे ती देखील जो व्याजदर आहे तो बँकच काय करत असतो, निर्धारित करत असतो, निश्चित करत असतो. आणि मग आपल्याला काही कालावधी दिलेला असतो आणि काही रक्कम, जी रक्कम आपल्याला हवी आहे ती रक्कम आपल्याला बँक तर देतेच, पण त्यामध्ये काही लिमिटेशन्स असतात, काही मर्यादा घालून दिलेल्या असतात आणि त्याचं पालन आपल्याला करावं लागतं. म्हणजे मूळ रक्कम जी आहे ते आपल्याला परत द्यावी लागतेच, पण त्याचसोबत आपल्याला व्याजदर देखील बँकेचा फेडावा लागत असतो. असं ह्या प्रकरणामध्ये आपण शिकलेलो आहोत. विविध जे काही खाती आहेत ते कसे ओपन करायचे किंवा त्याच्या काय काय फॅसिलिटीज आहे, काय काय बेनिफिट आपल्याला मिळतात. जसं आपण बघितलं आवर्ती ठेव जे आहे, RD जे आहे, त्याच्यामध्ये जर आपण फिक्स काही रक्कम ठेवली तर त्यावर देखील आपल्याला काय मिळतं तर त्यावर देखील आपल्याला व्याज मिळत असतं. तसेच FD जे आहे, फिक्स डिपॉझिट आहे, त्यामध्ये सुद्धा काही कालावधीसाठी जर आपण रक्कम ठेवली तर तिथे देखील आपल्याला काय मिळतं तर बऱ्यापैकी चांगल्यापैकी म्हणजेच बचत खात्यापेक्षा चांगल्या दराने आपल्याला तिथे काय मिळत असतं, बँक आपल्याला व्याज देत असते. म्हणजेच अशा प्रकारे बँक व सरळ व्याज यामध्ये आपण बँकविषयी अधिक माहिती या प्रकरणामध्ये जाणून घेतलेली आहे. मुद्दल काय असतं, दर काय असतो, तसेच सरळ व्याज काय असतं हे देखील आपण ह्या प्रकरणामध्ये समजून घेतलेलं आहे. तर आता इथे आपलं जे 10वं प्रकरण आहे बँक व सरळ व्याज हे अभ्यासून पूर्ण झालेलं आहे.